जनसामान्यांच्या वेदना, संघर्ष आणि स्वाभिमानाला आपल्या लेखणीतून आणि शाहिरीतून बुलंद आवाज देणारे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन। त्यांच्या विचारांचा आणि सामाजिक समतेच्या संदेशाचा वारसा सदैव प्रेरणादायी राहो हीच कृतज्ञ भावना। या निमित्ताने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भावपूर्ण अभिवादन, शुभेच्छुक। रुबन सखाराम आवळे, सभापती, समाज कल्याण, इचलकरंजी महानगरपालिका। स्वर्गीय किसनराव आवळे स्पोर्ट्स असोसिएशन, इचलकरंजी शहर। समस्त मातंग समाज नमस्कार। जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। 12 कोटींच्या रस्त्याचे काम अर्धवट। इचलकरंजी महानगरपालिका प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांचे हाल। इचलकरंजी महानगरपालिका प्रशासनानं तब्बल 12 कोटी रुपयांच्या निधीतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते महासत्ता चौक या महत्त्वाच्या रस्त्याच्या कामाला सुरुवात केली। मात्र नागरिकांच्या म्हणण्यानुसार हे काम गावभाग पोलीस ठाण्यापर्यंतच करण्यात आले असून त्यापुढील महासत्ता चौकापर्यंतचा रस्ता पावसामुळे पूर्णपणे चिखलमय झाला आहे। त्यामुळे प्रशासनाच्या नियोजनावर आणि कामाच्या गतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। या मार्गावर मोठ्या प्रमाणात चिखल साचल्यानं पादचारी, दुचाकीस्वार, चारचाकी वाहन चालक यांना दररोज मोठा त्रास सहन करावा लागत आहे। अनेक ठिकाणी वाहनं घसरत असून अपघाताचा धोका वाढला आहे। पावसाचे पाणी आणि चिखल यामुळे संपूर्ण परिसराची अवस्था बिकट झाली आहे। विशेष म्हणजे या रस्त्यावर निरामय हॉस्पिटल असून दररोज शेकडो रुग्ण व रुग्णवाहिका ये जा करतात। चिखलामुळे रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याची तक्रार आहे। त्याचप्रमाणे किशोर अकॅडमी सारखी शैक्षणिक संस्था या मार्गावर असल्यानं विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनाही रोज चिखलातून मार्ग काढावा लागत आहे। नागरिकांचा आरोप आहे की कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर होऊनही रस्त्याचे काम अर्धवट ठेवण्यात आले आहे। पावसाळा सुरू असताना आवश्यक नियोजन न केल्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे। प्रशासनानं तातडीनं उर्वरित रस्त्याचे काम पूर्ण करून चिखलाची समस्या दूर करावी, अन्यथा नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल अशी तीव्र भावना परिसरातून व्यक्त होत आहे।